क्रिकेट खेळायला गेलेल्या मुलाने गमावला हात, डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा परिणाम। भिवंडीतील 12 वर्षीय मुलगा क्रिकेट खेळायला गेला आणि हात गमावून बसल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। आयुष शर्मा असे या मुलाचे नाव असून तो नयावस्ती ग्लोरी इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता 4थी शिकत आहे। आयुष रविवारी 24 डिसेंबर रोजी क्रिकेट खेळताना पडला आणि त्याच्या उजव्या हाताला फ्रॅक्चर होऊन गंभीर दुखापत झाली। त्याचे वडील राकेश शर्मा यांनी तात्काळ त्याला रुग्णालयात उपचारासाठी नेला असता तेथील डॉक्टरांनी कळवा रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी घेऊन जाण्याचा सल्ला दिला। या छत्रपती शिवाजी रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांच्या हाताची जखम स्वच्छ न करता व धनुर्वात इंजेक्शन न देता थेट प्लास्टर लावले आणि शनिवारी येण्यास सांगितले, परंतु शनिवारी पूर्वीच आयुषच्या हाताची बोटे काळी निळी पडली। भीतीपोटी राकेश पुन्हा कळवा रुग्णालयात धाव घेतली असता डॉक्टरांनी त्यांना उशीर झाल्याचे सांगत पुढील उपचारासाठी सायन रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी सांगितले। दरम्यान सायन रुग्णालयातील डॉक्टरांनी आयुषच्या हाताला धनुर्वात झाल्यामुळे खांद्यापासून बाजूला केला। कळवा रुग्णालयातील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे माझ्या मुलाचा हात गमवावा लागल्याचा आरोप आयुषचे वडील राकेश शर्मा यांनी केला। या प्रकरणी राकेश शर्मा यांनी मनसे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या मदतीने आयुक्तांकडे धाव घेत न्याय मिळवण्याची मागणी केली आहे। याबाबत ठाणे पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी जे रुग्णालयातर्फे चौकशीचे आदेश दिले असून आठवड्याभरात पुन्हा याबाबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे। जर कळवा रुग्णालयाने मुलाच्या भविष्याचा विचार करून नुकसाई भरपाई दिली नाही तर पुढे जाऊन मनसे स्टाईल आंदोलन छेडण्याचा इशारा रवींद्र मोरे यांनी दिला आहे। 24 दिसंबर संडे को मेरे बच्चे को खेलते समय मैदान में वो गिर गया, बॉल पकड़ने जा रहा था तो उसका 2 हड्डी टूट गया और यहाँ कलाई में थोड़ा सा जख्म हो गया। लोखंड चुभा या कांडी चुभी वो मेरे को नहीं मालूम है। मैं उधर ले गया भिवंडी में, एक्सरे कराया। एक्सरे करा के तो सब लोग बोलने लगे थोड़ा ही लगा है, आप हाथ डायरेक्ट शिवाजी वहाँ चले जाओ, शिवाजी हॉस्पिटल। मैं बोला ठीक है, शिवाजी हॉस्पिटल आया। मैं शाम लगभग 4, साढ़े 3, 4 के बीच में आया तो डॉक्टर को मैं अपना एक्सरे दिखाया। एक्सरे देखा डॉक्टर, उसके बाद में बोला साथ में आइए। साथ में गया, उधर प्लास्टर रूम में 2 जन मिल के प्लास्टर चढ़ाए तो मैं बोला सर यहाँ पे जख्म है इसको, तो कापूस लेके वापस जख्म जो है पोंछ के फेंक दिए। बोलते हैं नहीं कुछ नहीं, ऐसा कुछ नहीं है, आप डायरेक्ट शनिवार को आ जाना। तो प्लास्टर चढ़ा दिए तो मैं 5, सवा 5 बजे अपने रूम पे जा रहा था। 7 बजे रूम पे पहुंचा। संडे को संडे भी था, मंडे भी था, ट्यूसडे को शाम को पूरा उसका मैं गाड़ी लेके आया। शाम को देखा तो उसका पूरा नाखून पूरा काला हो गया। तो आजू बाजू में पूछा तो बोले भाई इसमें पॉइजन हो रहा है। मैं बोला अभी रात हो गई है, 9 बज रहा है, 9:30, मैं क्या करूँगा। तो सुबह में पुनः बुधवार को सुबह मैं फिर कलवा आया। आते ही गैलरी में मेरे को वही डॉक्टर जो एक्सरे देखे थे हमारा वो मिले। उसके बाद मैं उनको बोला सर ऐसा ऐसा है, तो बोले प्लास्टर रूम में आप आइए। मैं बोला ठीक है। प्लास्टर रूम में 9:30 बजे आए प्लास्टर करने वाले। उसके बाद प्लास्टर वो काटे। उसके बाद में जख्म देख के वो भी घबरा गए। वो अपने बड़े सर के पास ले गए। बड़े सर देखे, उसके बाद में मेरे को चिल्लाने लगे। मैं बोला सर आप मेरे को क्यों चिल्ला रहे हो, मेरे को क्या मालूम है उसमें, हम डॉक्टर थोड़ी हैं। तो बोले तुमको पहले लेके आना चाहिए। मैं बोला सर मैं तो जल्दी लेके आया हूँ, उल्टा ये तो शनिवार को मेरे को बोले थे कि शनिवार को लेके आना, मैं पक्का प्लास्टर करूँगा। तो उसके बाद में बच्चे को लिए 2-4 डॉक्टर आपस में बातचीत किए। उसके बाद रूम में लेके गए, वहाँ क्या ट्रीटमेंट किए क्या नहीं, ECG वगैरह क्या लगाए वो मेरे को नहीं मालूम है। उसके बाद में निकले, बोलते हैं आपको साइन जाना पड़ेगा। मैं बोला ठीक है सर साइन जाना पड़ेगा। नहीं बोले कुछ नहीं है, आप साइन जाओगे ठीक हो जाएगा। मैं बोला ठीक है सर। उसके बाद अभी क्या हालत हुई है बच्चे की, क्या हुआ है? अभी बच्चे का पूरा हाथ काट दिए हैं 27 तारीख को रात में, समझ लो गुरुवार को पूरा कंधे से हाथ पूरा काट दिए हैं। इसके लिए किसको जिम्मेदार मानते हैं? इसके लिए मैं डॉक्टर को, प्लास्टर वाले को जिम्मेदार मानता हूँ या कलवा हॉस्पिटल वालों को ही जिम्मेदार मानता हूँ। क्या है बच्चे का नाम और कितने साल का है, क्या है? बच्चे का नाम आयुष शर्मा है। बच्चे की उम्र 12 साल है, कौन सी कक्षा में? 4th क्लास में पढ़ रहा है।
एक ग्लोरी इंग्लिश हाई स्कूल में पढ़ रहा है, नई बस्ती भिवंडी। आपकी मांग क्या है? हमारी मांग है कि हमारे बच्चों को न्याय दिया जाए। किस प्रकार का न्याय आप अपेक्षित करते हैं? उसको अब एक हाथ है, वो एक हाथ से कुछ कर नहीं पाएगा, उसके लिए नौकरी वगैरह हमको चाहिए। डॉक्टर के ऊपर कार्रवाई होगी। डॉक्टर पर बिल्कुल कार्रवाई होना चाहिए। हमारे बच्चे का पूरा भविष्य खराब हो गया, अभी उसका खेलने का की उम्र था। अब एक हाथ लेके वो कहाँ, वो भी दाहिना हाथ है सर, एक हाथ लेके वो बाएं हाथ कहाँ जाएगा, किससे भीख मांगेगा? इसके लिए हमको न्याय चाहिए हमारे बच्चे को। सकाळी मनसे ऑफिसमध्ये 11 वाजता हे राकेश शर्मा आले. यांनी मला त्या मुलाचे फोटो दाखवले की माझा मुलगा 24 तारीखला असं असं झालं. आणखीन या हलगर्जी, या डॉक्टरांच्या कळवा हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे माझ्या मुलाचा हात गमावला. तर आम्ही लगेच तिकडे चौकशी केली. तर बोललो तिथे काय आता काय नाही, आपल्याला न्याय मिळणार नाही. म्हणून आम्ही सन्माननीय आयुक्त साहेबांची आता भेट घेतली, बांगर साहेबांनी. त्यांच्याजवळ मी आता बोललो की बोललो नुसतं कारवाई नाही, ह्यांना अशी शिक्षा घडवा ना. एक 12 वर्षाचा मुलगा, एक छोटी जखम ह्यांनी नाही केल्या, जखम न बघितल्या नामुळे त्या पोराचा हात गमावा लागला. एवढ्या लहान मुलांनी करायचं काय? तर त्याचं जरा ॲक्शन तुम्ही घ्यात. पण त्याच्या अपरोक्ष जे अधिकारी वर्ग आहेत तिथे या कळवा हॉस्पिटलमध्ये, त्यांच्याकडे बघा हे काय चाललं नक्की हॉस्पिटलमध्ये. आणि ह्या मुलाचा शिक्षणाचा पुढचा खर्च वगैरे हा नगरपालिकेने करावा. त्याचं पुढचं आयुष्य काहीतरी नगरपालिकेने करायला पाहिजे ना. एवढं लहान पोर जाणार का? कुठे जाणार ते? त्याचं आयुष्य तर खराब झालं आहे. तर बांगर साहेबांनी आता जे हॉस्पिटलच्या माध्यमातून इन्व्हेस्टिगेशन लावली आहे. ते मला बोलले की आठवड्यानंतर त्यांच्या पुन्हा मीटिंग होणार आहे, त्याला बघू या मुलाच्या बाबतीत काय ते करतात ते. एक आठवड्याभरात जर निर्णय नाही देऊ शकले तर तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे? पुढचं पाऊल आता मनसेचं काय असते ते कळत. त्यात आता कोण डॉक्टर आहे त्याचं आता आम्हाला नाव वगैरे पण माहीत नाही आहे. आम्ही आमच्या परीने पण बघणार कोण डॉक्टर आहे तो. आणि नगरपालिका 2 दिवस फक्त 2 दिवस त्याला झालेली जखम ह्यांनी ती साफ केली नाही. त्यांनी फक्त डायरेक्ट प्लॅस्टर केलं. हड्डी इथे तुटली होती आणि पूर्ण प्लॅस्टर, आणि त्याच्यामुळे त्यांनी नाही थिकनेसचं इंजेक्शन दिलं का नाही. 2 दिवसामध्ये एवढं ते हे झालं, पॉइझन झालं की त्या मुलाचा हात कट करावा लागला. जी खेलते हुए गिरा था। ठीक आहे.